गुड मॉर्निंग फ्रेंड, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघा, सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि आज आहे संडे, त्यामुळे पिल्लूला आणि पिल्लूच्या पप्पाला दोघांना पण सुट्टी आहे. तर आम्ही जाणार आहे शॉपिंगसाठी, कारण आता दिवाळी पण जवळ आलेली आहे. तर आमच्या पिल्लूला फटाके वगैरे घ्यायचे आहे, त्यामुळं मग आम्ही फटाके वगैरे घ्यायला जाणार आहे. तर बघा, इकडं घरी मी नाश्ता वगैरे बनवला होता. तर नाश्ता वगैरे करून आम्ही घरून निघालो होतो. तर आता आम्हाला भूक लागली होती, मग इकडं मस्त मिसळ वगैरे खायला घेतली होती. मिसळ वगैरे खाऊन झाल्यावरती मग आम्ही परत निघालो, कारण आम्हाला पिंपरीला जायचं होतं, कारण तिकडं मस्त फटाके वगैरे भेटतं. तर मग आम्ही निघालो होतो पिंपरीला जायला. आणि बघा, जेव्हा खूप जास्त पाऊस येत होता तेव्हा असं झालं होतं की कधी ऊन पडन आता, आणि आता एवढं ऊन पडलेलं आहे की खूप जास्त ऊन पडतं आहे बाहेर. तर बघा, आम्ही इकडं पिंपरीमध्ये आलो होतो आणि खूप जास्त गर्दी होती, खूप म्हणजे खूप जास्त गर्दी होती. तर मी गर्दीमध्ये जास्त गेले नाही, कारण पिल्लूच्या पप्पांनी मला जास्त गर्दीमध्ये येऊन नाही दिलं. प्रेग्नेंट असल्यामुळं जास्त गर्दीमुळे गेलेच नाही. तर इकडं बघा, मग फटाक्याच्या दुकानामध्ये आलो होतो. इकडं पिल्लूला फटाके घ्यायचे होते. मग पिल्लूला इकडं फटाके वगैरे घेतल्यावरती मग इकडं मला कपडे वगैरे बघायला आलो होतो. पण मला काही इथे कपडे वगैरे आवडले नाही, कारण मला काही इथं कपड्यांचे म्हणजे छान होते कपडे, पण मला पाहिजे होता तो कलर मला आवडला नाही, त्यामुळं मग मला काही कपडे घेतले नाही. मग परत निघालो आम्ही पिंपरीवरून. मग इकडं बघा, हे आहे निगडीचं भक्तिशक्तीचं गार्डन. त्यानंतर मग बघा, इकडं पिल्लूला पण कपडे बघायला आलो होतो, पण पिल्लूचे पप्पा थोडंसं बाहेर गेले होते, तिकडे त्यांचं काम होतं, त्यामुळं मग मी फक्त बघितले. पिल्लूला पण काही कपडे वगैरे घेतले नाही. आणि मग नंतर इकडं बघा, निगडीमध्ये भाजी मंडईमध्ये आली होती. म्हटलं काहीतरी भाजीला घेऊन जावा, कारण आता उद्या परत टिफिन बनायला लागन पिल्लूला म्हणून. काल आम्ही शॉपिंग करायला गेलो होतो, दिवाळीची फटाके वगैरे. तर काल दिवसभर फिरून वगैरे फटाके वगैरे आणलेले आहेत आम्ही. आणि काल आम्हाला संध्याकाळी खूप टाईम झाला होता घरी यायला, त्यामुळे मग मी काही तुम्हाला दाखवलं नाही आम्ही काय काय घेतलं होतं पिंपरीवरून, काय काय आणलं होतं. तर चला, मी तुम्हाला आता दाखवते आम्ही काय काय आणलं होतं, काय काय घेतलं, किती फटाके घेतले. तर बाळांचं आणि पिल्लूने मला सांगितलं होतं, मग मी येईपर्यंत दाखवू नको, मी आल्यावरती व्हिडिओ काढ. तर त्यामुळं मी काही व्हिडिओ काढला नाही. मग पिल्लू आमचा स्कूलमधून आल्यावरती मी आता व्हिडिओ काढायला घेतलेला आहे. तर ये बाळा इकडून सर. हां, आणि आमच्या पिल्लूने बघा एवढे साळे बंदूक घेतलेले आहेत त्याला. आणि हे याच्यातली बंदूक कुठे गेली काय माहिती. एवढे बंदूक घेतलेले आहेत आमच्या पिल्लूला. 5 आता त्यातल्या 2 वापरायला पण काढायत त्यांनी. आण पटपट बाळा. हे पण आणलेलं आहे बघा. हा कोणता फटाका आहे? खाली आपटायचं आहे. नाही, खाली आपटायचं आहे. हां, हे एक घेतलेलं आहे. हे गोली आहे, ते रोल्स आहे. आता आमच्या पिल्लूने बंदूक वापरायला काढे, त्यामुळे हे पण वापरायला काढे त्याच्यातलं. पाऊसचं पण एक बॉक्स आणलेला आहे. हा पाऊस नाही, पावसाचा बॉक्स बा नाही, कलरवाला पाऊस आहे हा. हे सुरसुरीचं बॉक्स आणलेलं आहे. आणि हे सगळे पिल्लूसाठी फटाके आणलेले आहेत बघा आम्ही. अजून काय बाळा? अजून ही बंदूक आहे. दाखव ना, त्या 2 बंदूक पण दाखव. मला वाटलं कुठे गेली ती दुसरी बंदूक. बघा, ह्या 2 बंदूक पिल्लूने वापरायला काढायला आहे. लावून दे नाही. आणि आपलं ते आहे आण ना. आणि बघा, मी शेव वगैरे काढायचं, चकले वगैरे काढायचं पण मशीन आणलेलं आहे, ते पण दाखवते तुम्हाला. मॉम, लावून दे ना हे. हा, 1 मिनिट बाळा. मशीन दाखवते ना. तर बघा, हे मशीन आणलेलं आहे मी. आणि त्यामध्ये एवढ्या थाळ्या आलेल्या आहेत 12. तर तुमची दिवाळीची शॉपिंग किती झालेली आहे आम्हाला नक्की सांगा कमेंट करून. वाजून बघू. हां, इथं दाखव ना ब्लॉगमध्ये वाजून.
हम्म. मम्मा. तर आमची तर दिवाळी चालू झालेली आहे. इकडं बघा आमच्या पिल्लूची तर दिवाळी चालू झालेली. हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. थँक्यू.